श्री राम जय जय राम। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ज्ञानी ज्याला म्हणतात, आत्मानुभवी ज्याला म्हणतात, त्याच्या संबंधी काय विचार केला जातो आणि आत्मज्ञाने जो झालेला आहे किंवा आत्मानुभवी जो आहे त्याच्या संबंधी काही गैरसमज असतात, त्याचा सुरुवातीला ते विचार केला. असे पुष्कळांचे एक समज असते म्हणा, खात्री असते म्हणा की असे जे ज्ञानी असतात त्यांच्याजवळ काही सामर्थ्य असतं, शक्ती असते आणि त्या शक्तीमध्ये त्यांना शाप देण्याची शक्ती, कोणावर त्यांना अनुग्रह करण्याची शक्ती, कोणाला कृपा करण्याची शक्ती अशी शक्ती असते, अशी कल्पना आहे. आता ती कल्पना संप नाही आहे, पण अशा तऱ्हेचं सामर्थ्य असण्यासाठी जे काही करावं लागतं ते वेगळं असतं आणि त्याला म्हणतात तपश्चर्या. म्हणजे तपश्चर्या म्हणून एक प्रकार आहे, त्याला म्हणा किंवा 60,000 वर्ष तपश्चर्या आणि त्या तपश्चर्यातून झालेली फलश्रुती वगैरे काय असलं पाहिजे. तर 60,000 वर्षाची अशी जी काही तपश्चर्या असते त्या तपश्चर्यातून निश्चित काही सामर्थ्य मिळतात आणि त्या सामर्थ्यामध्ये शापाचं सामर्थ्य, अनुग्रहाचं सामर्थ्य. आता दुर्वास ऋषी होते, त्यांना शाप देण्याचं सामर्थ्य आपलं ठेवतं, अनेक संतांवर कृपा करण्याचं सामर्थ्य आपण ठेवते. अक्कलकोट महाराज त्यांच्यावर कृपा करण्याचं सामर्थ्य आहे. आता नवीन जमान्यामध्ये जी मंडळी आहेत त्यांच्यावर कृपा करण्याचं सामर्थ्य आहे आणि असं जे असतं त्याला शापानुग्रह सामर्थ्य असं म्हणतात, पण कृपा करण्याचं सामर्थ्य असतं. पण त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो आत्मज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, त्याला अशा तऱ्हेचं सामर्थ्य असलंच पाहिजे असं मुळीच नाही. असं सामर्थ्य असेल तर तो जीवनमुक्त आणि असं नसेल तर तो जीवनमुक्त नाही. अशा तऱ्हेचं वर्गीकरण सामान्य माणसं त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. साधी गोष्ट आहे तुम्हाला, कोणाकडून तरी कृपा हवी असते, कोणाकडून तरी काहीतरी आशीर्वाद हवे असतात आणि त्या आशीर्वादासाठी त्यांना असं वाटतं की जे जीवनमुक्त आहेत त्यांचं असं सामर्थ्य असेल आणि असं सामर्थ्य तिथे नाही, तिथे काही अर्थ नाही असा निष्कर्ष काढून टाकतात. आता जीवनमुक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, लोक तरी मला म्हणाले म्हणजे कोणालाही जीवनमुक्ताला माझ्या सामर्थ्य आहे तरी त्याला काय वाटत नाही आणि नाही म्हटलं तरी त्याला काय वाटत नाही. सामर्थ्य असणं नसणं हे इथे म्हटलंय, गवच्छतेत लक्षण नाही ध्यानास, अशा आवश्यकता नाही घेते, ते सामर्थ्य असलंच पाहिजे. आणि असं सामर्थ्य जिथं नसतं त्या ठिकाणी श्रद्धा खूप कमी असते आणि असं सामर्थ्य जिथे असतं असं वाटतं तिथे सामर्थ्य भरपूर श्रद्धा आहे. कोल्हापूरला आहे, मोठे रांग लागले असते पहाटे 3 पासून त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची कृपा मिळवण्यासाठी पहाटे 3 पासून रांग असते. गाड्या उभ्या असतात मोठ्या मोठ्या बाजूला. मी नेहमी वाट बघतो एखादी गाडी माझ्या दारात येईल, पण एकही गाडी ते साधी बैलगाडी सुद्धा माझ्या दारात उभी राहत नाही. असं काय आणि याचं कारण आहे, असं आलेला माणसाला मी काय सांगणार, जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाला सरतच व्हायचं. तो असं म्हणतो हे मलाही माहिती आहे, तुम्ही कशाला पाहिजे त्याला, त्यासाठी तुम्हाला काही द्यायची काय गरज आहे. आता घरी तर फळ सोपे असतात. त्यावर विचार आम्ही केला तर अस्सल परमार्थ झाला म्हणतात, शुद्ध परमार्थ. ही शुद्ध परमार्थ ही गोष्ट अगदी वेगळी आहे आणि केसरीचा प्रपंच झाला म्हणतात ती गोष्ट एकदम वेगळी आहे. आणि निर्भेळ जास्त, त्याला मूल्य जास्त ठेवलं लागतं आणि भेसळयुक्त असतं त्याला काय दर तोच असतो. निर्भेळाचा दोष सगळं भेळाचा असते घरात, पण असं आहे त्यात प्रत्यक्ष पत्रात जे पडतं ते फार कमी असतं. असं लक्षात घेतलं तर शुद्ध परमार्थामध्ये काय, अशुद्ध परमार्थामध्ये काय, याचा निवाडा एकदम आपण आपल्या करून ठेवला असेल आणि असा निवाडा करून ठेवला असेल तो शुद्ध परमार्थ हा संतांनी सातत्याने आमच्यासमोर ठेवलेला आहे. आणि अशुद्ध परमार्थ ही परमार्थाला लागलेली एक प्रकाराने कीड आहे. याला दुसरं काय पडते, अशुद्ध परमार्थ लागलेली कीड आहे आणि ही कीड जी आहे त्या किडीला पोसण्याचं जे काम आहे ते पोसण्याचं काम सामान्य माणूस कळत नकळत करत असतो. त्याला कळत आहे ना आपण ही कीड पोसतोय, त्याला कळत आहे, कारण त्याचा हेतू स्पष्ट असतो, त्यातून त्याला काहीतरी मिळवायचा असतो.
आणि असं विचार केला शुद्ध परमार्थ ही आमची निकड आहे. आणि जे साधक असतात त्यांची शुद्ध परमार्थ ही कायमची निकड असली पाहिजे. त्यात जराही भेसळ नसली पाहिजे. भविष्य आहे पण कालत्रयातीत आहे. आत्मा कालत्रयातीत आहे आणि मी आत्मा आहे. आता आत्मा जर कालत्रयातीत असेल आणि मी जर आत्मा असेल ना तर मला काळ नाही. काळ नसल्यामुळे मला भूतकाळही नाही, वर्तमान आहे, भविष्यही नाही. आणि म्हणून समर्थांचे वचन आहे वेदांत आणि भविष्य पाहे तो एक पडत वेदांत आणि भविष्य पाहे तो एक पडत होतो. आता फार मोठी पंचायत करून ठेवली. आम्ही वेदांती आहे म्हणावं तर भविष्य पाहता येईल. भविष्य पाहिल्याशिवाय चालत नाही. मग मी काय करतो सहसा कोणाला दिसणार नाही असं वेताने भविष्य पाहतो. पण कळणार असं वेताने खूप खूप तेवढा एक कलम बघून टाकायचा आजच्या दिवसात असं काहीतरी गप्पे जातात. कोणी लक्षात घ्यावे एक मोठं व्रत आहे. जीवनमुक्त स्थिती हे एक आपोआप पार पाडलं जाणार होत आहे. तरी लक्षात ठेवायचं जीवनमुक्त स्थिती आल्यानंतर हे मी व्रत पार पाडेल असं नाही. जीवनमुक्त स्थितीत हे व्रत सहजच पार पाडलं जातं. त्याला व्रताचा दर्जाच नसतो. खरं म्हणजे ते सहजावस्थेचा एक भाग असतो. विचार करत गेल्यानंतर संतांनी सांगायचं काही शिल्लक ठेवलं नाही आणि बहुतेक माणसांनी त्यांचं काही ऐकलं नाही. असा संतांचा सर्वांचा कायमचा संबंध आहे. तरी सांगायचं की ठेवायचं ना आम्ही त्यांचं काही ऐकायचं हा त्यांचा आमचा कायमचा संबंध. अशा पद्धतीने संतांचा संबंध जेव्हा जोडला जातो तर त्यांच्यावर आम्हाला जे मिळायला हवं ते मिळत नाही आणि नको ते मिळालं त्याचा उपयोग नसतो. परमार्थाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बघायला आहे. काय झालं काय असतंय परमार्थाला नावं ठेवणाऱ्यांची सुद्धा संख्या गोष्ट आहे. जे कर्माचं अनुष्ठान करणारे लोक असतात कर्माचं अनुष्ठान करणारे एक विशिष्ट कर्मशास्त्र शास्त्रात सांगितलं विधेयते पाहिजे या पद्धतीने कर्म करणारे लोक असतात. त्यांना काहीच कर्म न करणारा नावं ठेवतो आणि त्यांना म्हणलं एक शब्द फार चांगला कर्मठ सनातनी खास त्याच्यासाठी शब्द राखीव आहे. हा कर्मठ आहे आणि हा सनातनी आहे. आता सामान्य माणूस जो आहे तो काहीच करत नाही तो कर्मठाला नाव ठेवतो. जो कर्मठ आहे तो उपासकाला नाव ठेवतो. उपासक आहे तो ज्ञानाला नाव ठेवतो. असं काहीतरी आहे खरं. उपासनेचं ज्ञानाचं काहीतरी वाकडं आहे. कर्माचं ज्ञानाचं स्वतः काहीतरी वाकडं आहे. असं एक तर ते भ्रम ज्याला म्हणतात ते भ्रम आहे. आणि सगळ्या संप्रदायामध्ये भक्तिविरुद्ध ज्ञान असे दोन पक्ष कायमचे आहेत. एकही संप्रदायाला अपवाद नाही. भक्तिविरुद्ध ज्ञान आणि असा जिथे काही संघर्ष असतो त्या ठिकाणी समजावं की जे स्वतःला भक्तीचा अभिमानी म्हणतात त्यांना भक्ती कळलेलं नाही. ते ज्ञानाचा अभिमानी म्हणतात त्यांना ज्ञान कळलेलं नाही. त्याचे कारण आहे ज्ञान आणि भक्ती यात अत्यंत सुंदर असा मनोहर संगम आहे. विचार करून गेला म्हणून शुद्ध परमार्थ जो आहे शुद्ध परमार्थ आम्हाला ह्या दिशेने घेऊन जातो आणि ह्या दिशेने शांतपणे जाण्याचं काम जसं शास्त्र सांगतं संत सांगतात तसं जाण्याचं काम आम्ही जर केलं तर असा एकही संघर्षाची एरिया शिल्लक राहणार नाही. भक्त विरुद्ध आम्हाला हिंदू पुष्कळ आहेत. तुम्ही का वेदांती आता वेदांती म्हटलं तर आम्ही काय रामकृष्ण हरी म्हणतो की सतत त्याचं काय जय जय रामकृष्ण हरी आमचं नाव आहे. आता तुकाराम महाराज वेदांती होते. रज्जू सर्पाकार भोसेर जगडंबर असं तुकाराम महाराज म्हणतात. मग आता त्यांना वेदांती म्हणायचं का भक्त म्हणायचं असं काहीतरी शिक्के बांधून ते छडलेले असतात. संतांच्या असं आम्ही शिक्के बांधले की नामदेव महाराज हे भक्ताग्रणी आहेत. चांगदेव महाराज आहेत हे योगाग्रणी आहेत आणि ज्ञानदेव महाराज ज्ञानाग्रणी आहेत अशी कोणतरी शिक्के बांधले. या सगळ्यांची फजिती कशी आहे ज्ञानदेव सोडून लोकांची फजिती कशी आहे बघण्यात आली. नामदेव महाराज अत्यंत भक्तश्रेष्ठ होते. भक्तश्रेष्ठ असल्यामुळे प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याशी बोलत असे असं त्यांची कीर्ती नामदेव महाराजांनी. ते एक प्रसंग आला आपल्याला सगळ्यांना गौरव काकाने सगळ्यांची परिचय घेतली. झपाटणं प्रत्येकाने लोकांना मारलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काही कुरकुर केले नाही. निवृत्तीनाथाने काही केलेलं आहे. मुक्ताबाईने काही कुरकुर केलेलं आहे आणि नामदेव महाराज पळत सुटलं थेट विठ्ठलाला गाठला नाही की आता माझ्यावर अत्याचार चाललाय मला भारताचे मला जेवण ते ठेवणार असं दिसतं. आता मग विठ्ठलाने सांगितलं अरे असं नाही आहे ते तुला अजून जे शब्दाला पाहिजे ते समजायला समजलेलं नाही. तू कुठे जा विश्वभा कृष्णांकडे जा. आणि मग त्याने सर्वांच्या ठिकाणी ब्रह्म जे आहे सर्वांप्रविधम अशा तऱ्हेचा उपदेश आहे तो एका प्रयोगाने त्यांना दाखवून दिला. त्याचा अर्थ असा होतो की नामदेव महाराजांच्या भक्तीला ज्ञानाशिवाय पूर्णता आली नाही. आम्ही एक निष्कर्ष काढत होतो भक्तिप्रधान त्यांचं होतं साधन ही गोष्ट घडील आहे आणि त्यात असायला काहीच हरकत नाही. कलियुगात भक्तीसारखं साधन नाही असं सगळेजण सांगतात. आधी काय म्हणतात त्यांना
हात उंचावून सांगतात कलो नास्तेव 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 त्याच्याला त्याचा सांगितलं अगदी खरं आहे. पण भक्ती प्रधान साधन असणं जरी तरी सुद्धा त्याला ज्ञानाशिवाय पूर्णता येत नाही हे नामदेव महाराजांचं उदाहरण करतं. नामदेव महाराज किती वेळा चुकांडी दिली मृत्यूला, 100 वर्षाचं आयुष्य 14 वेळा मृत्यूला चुकांडी दिली. मृत्यूची चाहूल लागली तर ताबडतोब निर्विकल्प पदामध्ये जायचो. तो बिचारा मृत्यू हात हलवी तसाच परत जायचा, कारण त्याला घेऊन जायला काही सापडायचंच नाही. तिथे अशी कथा आहे. असे जे चांगदेव महाराज त्याने एक दिवशी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल काहीतरी ऐकल्यानंतर कथा आपल्याला सांगितलं, तोडपत्र पाठवलं आणि तोडपत्र पाठवल्यानंतर त्यांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली त्यावेळेला तुम्हाला काही चांगदेव महाराज मागावर बसून आणणारी हे भिंत. आता त्याची शहानिशा करत असायचं नाही. खरंच भिंत चालली का, ती कशी चालली, ते चालण्याचं प्रमाण काय, असं त्यांच्याजवळ सामर्थ्य कोणतं होतं. आता तसे कोणीच का नाहीत, सर्वात मोठा आक्षेप आहे. असा तसे कोणीच का नाहीत. त्यावेळी असं काय होतं की त्यावेळी ते होऊन गेले आणि आता का असं नाहीत. त्याचा अर्थ असतो ज्या अर्थी आज कोणी तसं नाही त्या अर्थी त्यावेळी तसं नव्हतं. एक लक्षात असं चांगदेव महाराज आहे. त्याला चांगदेव 65 सांगितली आणि 65 सांगितल्यानंतर प्रत्यक्ष अनुग्रह द्यायचं काम 14 वर्षाच्या मुक्ताबाईने केलं. आता एक मोठे पंच आहे ना, ज्ञानेश्वर महाराज ठरवलं की त्यांची चांगली उतरवायचीच. उतरवायची म्हणजे कशी, स्वतः अनुग्रह दिला नाही तर मुक्ताबाईला सांगितलं यांना अनुग्रह दे. म्हणजे 1400 वर्षाच्या चांगदेवाला अनुग्रह कोणी दिला, 14 वर्षाच्या मुक्ताबाई दिला. आणि मग चांगदेव 65 सांगितले. फार मोठे अधिकारी होते, चांगदेव प्रश्नच नाही. त्यांचं 65 भागलं. आम्ही 65,000 रुपया वाचणार त्याच्या आमच्या काही विशेष फायदा होणार नाही. हा फार मोठा फरक आहे. महान अधिकारी आहेत ते. पण एकच गोष्ट आहे, एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा, महान योगी असून सुद्धा ज्ञान झाल्याशिवाय नाही. आणि एक आणखी वैशिष्ट्य आहे की ज्ञान झाल्यानंतर त्याने देह सोडून दिला, पुन्हा मृत्यूला चुकांडी नाही. त्याचं कारण आहे देह तादात्म्य. आणि देह तादात्म्य गेल्यानंतर ज्याने अनेक बेलेल्या हाडांना सुद्धा काय दिलं, पुन्हा जिवंत केलं. अशी कथा आहे. त्याने स्वतःचा देह सोडून दिला. वास्तविक नेहमी मला असं वाटतं की ज्यांना त्याने जिवंत केलं ना त्यांची क्षमा मागायला पाहिजे नंतर की सारी तुम्हाला जिवंत केलं, हे आधीच तुम्हाला सांगितलं असतं तर असं नसतं. सोडून द्या. आपला विषय अशा दृष्टीने चालला. ज्ञान, भक्ती आणि हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यात कुठेही संघर्ष नाही आहे. आणि शुद्ध ज्ञान ज्याला म्हणतात त्या शुद्ध ज्ञानामध्ये भक्ती ही नेहमी ज्ञानाच्या अगदी जवळपास आहे. उदाहरण ते नवलेला भक्तीमध्ये एक 8वी भक्ती आहे ती सख्य भक्ती आहे आणि शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्तीमध्ये भक्तीला ज्ञानाचा दर्जा आहे. भक्त म्हणायचं भक्ती. आत्मनिवेदन शब्दाचा अर्थ असतो जीव आणि आत्मा यांचा ऐक्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. तुकोबारायांचं वचन आहे, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. आता जीवभाव विठ्ठलभावात रूपांतरित करावा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि जीवभाव ब्रह्मभावात विलीन करावा असं ज्ञानी म्हणतात. आणि शास्त्र सांगतं की विठोबा आणि ज्ञान ब्रह्म काय आहे ते हे परब्रह्म विष्णू. आता भाषा फक्त विठ्ठलाची आहे आणि इकडे भाषा ब्रह्माची आहे. पण भाषा कोणती असली तरी त्याचा फक्त विचार जो आहे, त्याचं फक्त तत्व जे आहे तत्व अगदी जसंच तसं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, संप्रदाय कोणताही असू दे त्यामध्ये ज्ञान विरुद्ध भक्ती असा संघर्ष जरा सुद्धा असण्याची गरज नाही. आणि असा संघर्ष जिथे दिसेल त्या ठिकाणी आपली क्षमता असेल तर संघर्ष नाहीसा करावा. आपली क्षमता नसेल तर शांतपणाने बाजूला जावं. काहीतरी आपण त्या संघर्षात सापडू नये आणि आपण त्यात एखाद्या साईडच्या उभं राहू नये. त्यामुळे काय होतं, पार्टी ज्ञानाची पार्टी विरुद्ध काय आणि मोक्षाचं काय. आता ते नाही आहे असू दे, पण असू दे असं काही प्रकार आहे. मोक्षासाठी काहीतरी चाललंय हा विचारच इथे शिल्लक नाही. आणि बाकी सगळे जे अवांतर गोष्टी असतात त्या अवांतर गोष्टी मुख्य होऊन बसतात. तेव्हा शुद्ध परमार्थाचा पहिल्याने बळी गेलेला असतो. म्हणून शुद्ध परमार्थ नावाची गोष्ट खूप सांभाळलेली गोष्ट आहे. आणि सर्वांनी तो सांभाळला तर संत ज्या मार्गाने गेलो त्या मार्गे आपण तो सांभाळला होतो. मग आपला विचार असं चाललाय, नावं ठेवणारे लोक असतात, सगळ्यांनाच नाव ठेवतात. त्यांना अत्यंत आवडता उद्योग असतो नावं ठेवणं. मी जेव्हा परमार्थाला सुरुवात केली काय म्हणालो, असं परमार्थाला किंवा तो शुभारंभ करायचा असतो नारळ बिळ सोडून.
असं काही नाही. किंवा मी माझ्या भावाला कळलं, लहान होता माझ्या पण 13 वर्ष लहान आहे. आता त्याला कळलं मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, विठ्ठल मंदिरात जायला लागलो, तर काय करायचा, पायाला हात लावायचा, माझ्या पायाला हात लावून चिमटे काढायचे. आता लहान असतो, पायाला हात लावून चिमटे काढायचा. म्हणजे एकीकडे पायाला हात लावायला रीतीप्रमाणे पायाला हात लावलेले आणि स्वभावाप्रमाणे असं का झालं. एक कारण आहे की असं सुरुवातीला हा विषय कशाचा असतो, थोडासा थट्टेचा विषय असतो, थोडासा मस्करीचा विषय असतो, थोडासा एक मोठा कुतूहलाचा विषय असतो. हा परमार्थी झाला म्हणजे झालं तरी काय. आणि प्रश्न एक असतो मोठा, इकडे हा कशामुळे वळला, फारच मोठा प्रश्न. काय धक्का बसला, का शॉक बसला, का मोठं अपयश आलं, का काय असं काय झालं की त्यामुळे असल्या भानगडी त्यांनी ते सगळे अनुभव घेतल्यानंतर आश्चर्य वाटतं. इतका चांगला विषय आहे, इतकं शुद्ध गोष्ट आहे, त्या शुद्ध गोष्टीसंबंधी एवढे गैरसमज असावेत आणि एवढे थट्टेचा विषय असावा, एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. पण तसं आहे एवढी गोष्ट मात्र तरी आहे. आणि म्हणून जन देव तरी पायाची पडावे, ज्यांच्या स्वभाव काय काल विचार करून जनदेव. आता कसेही जरी काही जरी मला म्हणाले तरी ते देव असल्यामुळे त्यांना नमस्कार करावा, त्यांच्या स्वभावाशी मला काही देणं घेणं नाही. अशी स्थिती जर आम्ही सांभाळली तर त्यातून पुढची पिढी होण्याची शक्यता आहे. तर ते एवढं आम्ही परमार्थ करतो पण ह्या लोकांना काही त्याची जाण नाही. असाच विचार आला, एवढा आम्ही परमार्थ करतो पण लोकांना त्याची जाण नाही. म्हणजे लोकांना आम्ही केलेल्या परमार्थाची काय पाहिजे, जाण पाहिजे. लोकांनी त्याची दखल घेतली पाहिजे, लोकांनी छान छान असं म्हटलं पाहिजे. ही जी काही आहे ठीक आहे, सुरुवातीला असू शकतं, अशा गोष्टी असू शकतात. पण विचाराने संतांच्या सहवासाने आपल्याला कळलं पाहिजे की परमार्थ हा कुणीही दखल घेण्याचा विषय नाही, कुणी ॲप्रिशिएट करण्याचा विषय नाही. कारण काय आहे, त्याचा लाभ झाला तर कोणाला होणार आहे, लाभ झाला तर मलाच होणार आहे. मग मला ज्याचा लाभ होणार आहे त्याची दखल त्याने का घ्यावी, त्याने ॲप्रिशिएट का करावं. त्यांना त्यांचा मी लाभ काहीतरी करून दिला तर त्याने दखल घ्यावी, बरोबर आहे, त्याने ॲप्रिशिएट करावं, हेही बरोबर आहे. पण मी मुक्त होणार आहे, त्या मुक्ताचं सुख मला मिळणार आहे, मला मिळणाऱ्या सुखासाठी त्यांनी काय ॲप्रिशिएट करावं. लॉजिक फार सिंपल आहे. असं लॉजिक आम्ही वापरलं आपल्याला हे कळतं की अशी दखल घेण्याची गरज नाही. कुठे निंदा आली, स्तुती आली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही विचार करण्याचं कारण नाही. कुणी वंदा, कोणी निंदा, अमुचा स्वहिताचा धंदा. काय संतांची वचनं अतिशय सुंदर असतात आणि वचनं जर आपण बरोबर लक्षात घेतली तर जीवन जगत असताना त्या परमार्थ कसा साध्य करावा याचा अतिशय उत्कृष्ट वर्ग आपल्याला संत अंगाचा. आणखी एक विचार आहे, जो जीवनमुक्त स्थितीत असतो तो जीवनमुक्त स्थितीमध्ये असलेला त्याची स्वतःची कर्म उत्तम रीतीने पार पाडू शकतो. म्हणजे असं नाही की जो जीवनमुक्त झालेला आहे त्याला काही काम करता येणार नाही किंवा ऑन द कॉन्ट्री त्यांनी काम सोडलं पाहिजे, त्याने निवांत घरी हरिहरी करत बसलं पाहिजे, नेहमी त्याच्या हातात टाळ असली पाहिजे, कायम हातात ज्ञानेश्वरी समोर असली पाहिजे. असे काही समजूत आहे. तर सुरुवातीला माझी समजूत तशी होती. त्यामुळे काय व्हायचं, मी घरात पेपर वाचत बसलो, सकाळ गेट वाजलं ती कळते मला कळायचं कोणीतरी आलं नाही. मी तो सकाळ दुसरीकडे ठेवलं, लगेच ज्ञानेश्वरी आला. याचं कारण काय, महाराज नेहमीच ज्ञानेश्वरी वाचत असतात असं म्हणतं की दोनही पालिकडे महाराज झाले. अत्यंत विचित्र प्रकारे आहे. जो जीवनमुक्त स्थितीत असतो तो जीवनमुक्त स्थितीत असल्यावर सुद्धा अतिशय नॉर्मल असू शकतो. काय जो वापरला नॉर्मल असतो हे जीवनमुक्त स्थितीत नाही आहे. आणि आमच्यात खूप समजत असेल काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असल्याशिवाय त्यात काही तथ्य नाही. म्हणून काहीतरी वेडवाकडे विचित्र वागलं पाहिजे, वेडवाकडे विचित्र बोललं पाहिजे, अथवा तत्वा कशाची संदर्भ नसलेलं बोललं पाहिजे. मग त्याचं इंटरप्रिटेशन लोकांनी फजिती होती. असं सगळ्या शुद्ध परमार्थाचा भाग आहे. हा शुद्ध परमार्थाचा भाग आम्ही समजून घेतला. काय एक एक सेटअप बघितला मोठा आश्रम आहे मोठा. त्या आश्रमामध्ये मतिमंद असलेली एक मुलगी आहे, 30-40 वर्षाची, लहानपणापासून मतिमंद. आता ती मतिमंद आहे असं हे न करता तिच्यासंबंधी एक मोठं हे उठवलं त्याने, ती देवी आहे आणि देवी असल्यामुळे ती काय बोलते ती तिला कळत नाही, ती काय करते हेही तिला कळत नाही, स्वतः देहाचं तिला भान नाही, असं असल्यामुळे ती देवी आहे.
कसं पाहिजे असं असं असलं कधी असं म्हणतात त्याला जीवनमुक्त म्हणतात. एका झोपडीत त्याला बसून ठेवले, सगळेजण त्याच्या दर्शनाला जातात, हळद कुंकू ओटी साड्या वगैरे तिला काही काय देतात, ती त्यांना काहीतरी देते, वेडवाकडं त्यांच्याशी बोलते. आणि वेडवाकडं बोललं की समजतात हे आपल्यावर कृपा झालेली आहे. काय ती बोलावून काय काय करावं आणि असं विचार, इतका मूर्खपणा या क्षेत्रात आहे. आणि इतके संत असून हा मूर्खपणा विशेष आहे. एवढ्या मोठ्या संतांनी एवढं मोठं काम केलं महाराष्ट्रात, तर एवढा मोठा मूर्खपणा आज सुद्धा जसं तसं आहे. काहीच बोलले नाही तर तुमचं भाग्यच नव्हतं म्हणून बोलले नाही. 2 शिव्या दिल्या म्हणजे आता तुमचं भाग्य तर झालंच नव्हतं का तिने शिव्या दिल्या म्हणून. असं एवढा मोठा रोज किती साड्या जमावतात त्या मुलीमध्ये माहिती तुम्हाला. हायवेकडे जातो, हायवेवर नवसाला पावलेलं देव पाटी बाण असतं तिकडे मोठी पाटी, नवसाला पावणारा देव. नवसाला पावणारा देव म्हटला की लगेच चालले सगळेजण. आणि चालले म्हणजे काय, देव बोला तिथे काहीतरी ठेवा हा मूळ होता. दुसरी एक पाटी स्वयंभूदेव, आणखी एक पाटी ते दुसरं आहे आरो स्वयंभूदेव. आता स्वयंभूदेव म्हटलं चालेल, कुठं स्वयंभू म्हणजे काही विशेष आहे, माणसाने तयार केलेलं नाही, आपणाहून आलेला आहे. आणि आपणहून आलेला देव जास्त पॉवरफुल असतो. सगळी फजिती आहे, त्या फजितीला फारणार नाही. मुद्दा काय कुठं तिथे या आणि काहीतरी ठेवा असं जे काय खातं चाललंय. मुद्दा आपल्या विचार अशासाठी चाललं की अत्यंत विक्षिप्त असतं, तळवेक असतं, हे जीवनमुक्त स्थितीचं काही लक्षात नाही. आणि लक्षात आलं तर असं का अतिशय व्यवस्थित तो का कर्म करू शकतो, त्याचं काही कारण दिले शास्त्राकडे. कारण फार सुंदर आहे. चिदाभासा असं शरीराचं म्हणजे तादात्म्य असतं, त्याला कर्मजे तादात्म्य. चिदाभासाचं बुद्धीशी तादात्म्य असतं, त्याला धर्मजे तादात्म्य म्हणतात. आणि चिदाभासाशी आत्मस्वरूपाशी तादात्म्य असतं, त्याला सहज तादात्म्य. शास्त्रार्थ जीवनमुक्त स्थितीमध्ये चिदाभास आणि आत्मा यांचं सहज तादात्म्य कधीही नष्ट होत नाही. पण भ्रमज तादात्म्य जे आहे म्हणजे भ्रमाने निर्माण झालेलं तादात्म्य ते जातं. आणि कर्माने निर्माण झालेलं तादात्म्य जे आहे कर्मज तादात्म्य म्हणजे काय, मी करता या भूमिकेतून जेव्हा मृत्यू येतो त्यावेळेला जे तादात्म्य असतं त्याला कर्मज तादात्म्य म्हणतात. आणि याचं कारण आहे की जन्म मिळाल्यानंतर पुन्हा कर्म करण्यासाठी शरीराचा उपयोग करून घ्यायचा असतो. आणि शरीराचा उपयोग करून घ्यायचा असेल अज्ञानाच्या स्थितीमध्ये तर कुठंच आपलं चिदाभास आणि शरीर यांचं कोणतं तादात्म्य असलं पाहिजे, कर्मचं तादात्म्य असलं पाहिजे. चिदाभासाची बुद्धी यांचं ब्रह्मचं तादात्म्य म्हणजे भ्रम आहे. आणि चिदाभासाने कुठंच त्याचं करण्याचं सहज तादात्म्य असतं, ते कधीही जात नाही. आणि ते जावं अशी अपेक्षा सुद्धा नाही. ते जाण्यासाठी प्रयत्न करू दे नाही, त्या जाण्यासाठी साधन करू नये. त्याचं कारण की ते जर तादात्म्य नसेल तर देहाचे व्यवहारच होणार नाही. आणि सगळ्या जीवनमुक्त स्थितीतल्या लोकांचे देहाचे व्यवहार देहाचे व्यापार जसे व्हायचे तसे झालेले. आणि याचं कारण हे तादात्म्य जात नाही, जाण्याची अपेक्षा नाही, जाण्याचा प्रयत्न करू नये. आणि गेलं नाही म्हणून आपल्यात काहीतरी उणीव आहे अशी समजून करून अत्यंत वेदांत शास्त्राचा विचार आहे. आणि विचार समजून घेतल्यानंतर शास्त्र काय सांगतं आणि आमचं काय चालतं यातलं जो तफावत आहे ती तफावत आपल्याला कळत मदत होती. दत्तवाद समाज त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ज्ञानी त्यांनी आपलं समजवले. एक नष्ट माणस, एक बहुमानस, एक सवमनस. 3 प्रकार आहेत. नष्ट माणस त्याने साधना इतकी तीव्र केलेली असते, जबरदस्त साधना किती असते, त्याचं मन भरून गेलेलं असतं. आणि मन मरून गेल्यामुळे त्या मनावरचा ताबा असायला लागतो. मनाचा जो ताबा असायला लागतो, बुद्धीचा ताबा असायला लागतो, तो ताबा शिल्लक राहत नाही. आणि अशा स्थितीत ते बालोन्मत्त पिशाच्यवत राहतात. एक कॅटेगरी आहे. मन नष्ट झालेलं आहे. मन नष्ट काय बोलतील काय करतील काय अजिबात नाही. पण काहीही बोललं काही केलं तरी सुद्धा समाजातले जे नियम आहेत ते समाजातले नियम त्यांना लागू पडतात. मी उदाहरण सांगतो. कोल्हापूरला चिले महाराज बनवून गेले. ते बालोन्मत्त स्थितीत होते. त्यांची समाधी आहे. ते एका पंचगंगेवर गेले आणि पंचगंगेचा घाट फोडून टाकला त्यांनी, दगड मारून मारून मारून. आता पंचगंगेचा घाट फोडणं हे काय कशात बसतं काय, बांधून ठेवलं, मुद्दाम घातलं आणि जवळजवळ आंघोळी करावं. लोकांनी एथेच पडवलं. हे काय सांगितलं की समजा ते जीवनमुक्त स्थितीत आहेत. जीवनमुक्त स्थितीत असल्यामुळे अशा पद्धतीने बालोन्मत्त पिशाच्यवत त्यांनी काम केलं. तर तसं त्याने त्या स्थितीत काम केलं म्हणून हे काम त्याला माफ नाही.
आणि तशी माफी नाही घेत. जर असं वाटतं मी ज्या अर्थी जीवनमुक्त आहे त्या अर्थी मी काही जरी केलं अशा तऱ्हेचं करून चालत नाही. व्यावहारिक सत्तेतले नियम व्यावहारिक सत्तेत अबाधित असतात. आणि हा आम्ही लक्षात घेतला तर सगळे जे भ्रम आहेत अनेक पद्धतीचे एकही भ्रम सगळे नष्ट मानस आहे. समनस काय आता समनस काय शब्द झाला नाही. आपण गाढ झोपतो, गाढ झोपताना एका डास चावतो, डास चावल्यानंतर झोपमोड न होता आम्ही असं असं करतो डास निघून जातो. झोपमोड न होता तसं एक अवस्था अशी जीवनमुक्त स्थितीतली ती आत्मस्थिती असते. त्यांनाही सुखदुःख होतात पण ती सुखदुःख त्यांच्यावर कोणताही कायमचा परिणाम आणि अशी जी स्थिती असते त्याला समनस्क असते. आणि आत्ता जो विषय चालला होता ते बहुमानस आहे. म्हणजे ओळखू सुद्धा येणार नाही हे जीवनमुक्त स्थिती असेल अशी शंका सुद्धा येणार नाही. इतके नॉर्मल असतात. पुन्हा शब्द वापरतो कोणता ओळखू सुद्धा येणार नाही हे जीवनमुक्त स्थिती असून काहीच वेगळेपणा नसतो, काहीच वैशिष्ट्य नसतं. सगळं कुणीही जसं करील तसे सगळे व्यवहार सगळे व्यापार त्याचे जसे चालायचे तसे चाललेले असतात. पण आत्मस्थिती मात्र जशी असायला पाहिजे तशी स्थिती असते. त्याला बहुमनस्क असतं, बहुमानस असं म्हणतात. आणि इथे जे वर्णन आहे आपल्या समोर जे इथे वर्णन आहे त्याचं बहुमानसाचं वर्णन आहे. आणि बहुमानस एक आदर्श मानला. सर्वसामान्य माणूस बहुमानसाला कधी आदर्श मानला नाही. हे कारण की जो साधना करताना दिसतो 8-8 तास ज्याचं ध्यान आहे. महाराजांचं 8 तास ध्यान नसतं, कोणालाही कधी भेटत नाही. अशी पाठी लागली. मी अनेक ठिकाणी अशा पाट्या भेटायला गेलो होतो. महाराज ध्यानात आहेत, महाराज ध्यानात आहेत, आता कोणाला भेटणार नाही. आता अशी पाठी लावून ध्यान करण्याची काही गरज आहे का? काय चालतं पाठी लावायची कशाला ना. खाली कुलूप लावून बसा. फार तर मागच्या घरानं आजच्या बाहेरून कुलूप लावून मागच्या तर आतून बसा. मी अनेक वेळा असं केलंय मुरगुडला असताना. अनुभवाने सांगतो. आता लोकांनी येऊ नये, कटकट करू नये, उभ्याच डिस्टर्ब करू नये म्हणून काय करायचं, तुमच्या घराला दूर लावायचं, पाठी फक्त आत यायचं आणि बसायचं आतमध्ये. लिहित बसा, वाचत बसा, काय करायचं तुम्हाला असं ते करता येतं. पण असं नाही हो, ते दखल घेतली पाहिजे. हा मूळ मुद्दा आहे. कुणीतरी ते पाहिलं पाहिजे. आणि कुणीतरी पाहिल्यानंतर यांची 8 तासाची रोज बैठक असते. 8 तासाचे एक स्टेटस वेगळं आहे, 10 तासाचं आणखी वेगळं, 10 तासाचं आणखी वेगळं. त्याची कॅटेगरायझेशन ज्याला म्हणतात त्याचं विलक्षण कॅटेगरायझेशन होतं. आणि इतकी कृत्रिमता जिथे असते त्या कृत्रिमतेने सहजता येणार कुठून. आणि शास्त्र आहे उत्तम सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, तृतीया कृत्रिम पूजा, तीर्थयात्रा असे सगळे निर्णय शास्त्रज्ञांनी घेऊन ठेवलेले. तर विचार केला का हे सांगितलं जातं ते कशाने सांगितलं जाते हा विचार आपण व्यवस्थित करू. आता काही श्रेणी असतात समाजामध्ये. आणि श्रेणीमध्ये कोणती श्रेणी सर्वात खालची पारमार्थिक दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. व्यवहारातल्या श्रेणी व्यवहारात जसा असा तसं आहे. पण परमार्थातल्या श्रेणी आहे. या परमार्थातल्या श्रेणीमध्ये खालच्या श्रेणीतल्या लोकांनी पुढच्या यायची व्यवस्था आहे. पुढच्या श्रेणीत यायची व्यवस्था आहे. त्याच्या पुढच्या श्रेणीत यायची व्यवस्था आहे. पण त्याच्या अगोदर मी अमुक श्रेणी घ्यायचं मला कळलं तर पुढच्या श्रेणीत मला गेलं पाहिजे कडे. त्यासाठी या श्रेणी आपल्यासमोर सांगून ठेवले. ती श्रेणी असते. एक तत्ववेत्ता असतो, ब्रह्मज्ञानी, उपासक, ध्याता, आज्ञ, पामर, पशुपक्षी. कोणती कोणी श्रेणी आहे त्या इथे समोरच आहे. एक तत्ववेत्ता असतो, ब्रह्मज्ञानी असतो, उपासक असतो. आता खालची जी श्रेणी सर्वात पशुपक्षी ही सर्वात खालची श्रेणी. परमार्थिक दृष्टीने त्यांना कुठल्याही गोष्टीचं मूल्य नाही आणि त्यांना कुठल्याही प्रगतीची अपेक्षाही नाही. कौतुकाचा विषय आहे. गजेंद्र काय झाला, गजेंद्राने एक कमळ घेतला आणि विष्णूच्या हातात दिलं वगैरे हे सगळं आहे. आता त्याला अर्थवाद म्हणायचं की नाही ते म्हणतात ते सांग. कारण तुझी गोष्टीचा प्रांत आला की मी त्या ढवळढवळ करत नाही. त्याने आपलं काय असेल तर मग आता अशा पद्धतीने पशुपक्षीचा भाग आहे. एक पामर असतात. पामर शब्दाचा अर्थ कसलंही आचरण कसंही जसं आपल्याला वाटेल तसं त्याला पामर म्हणतात. एक विषय असतात. विषय शब्दाचा नेमका अर्थ असा आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरण करतात. शास्त्रशुद्ध पण बाकीच्या भानगडीत नसतात. म्हणजे काय उपासना करायची नाही, देवदेव करायचं. पण जसं
बरं शास्त्रशुद्ध वागतोय असंही नसतं. सहजच त्यांची भूमिका सरळ वागण्याची असते, व्यवस्थित वागण्याची असते. आणि त्या व्यवस्थित आणि सरळ वागण्याला आम्ही शास्त्रशुद्ध असं नाव देतो. कदाचित वाचूनही तो शास्त्रशुद्ध वागत असेल, कदाचित न वाचता सुद्धा तो शास्त्रशुद्ध वागायचं ते शक्यता आहे. मग त्याने शिक्का लावून घेतला पाहिजे असं मुळीच नाही. कारण आम्हाला ते एक सवय झाली असते की आमचा शिक्का त्याच्यावर बसला पाहिजे. आमचा म्हणजे कोणाचा ते शिक्का त्याच्यावर बसला पाहिजे. हा शास्त्र विहित कर्म, हा शास्त्र निषिद्ध कर्म, हा शास्त्रशुद्ध वागतो, हा शास्त्रशुद्ध वागत नाही. आता शास्त्रशुद्ध मी शास्त्रशुद्ध वाचतो असं डिक्लेअर करण्याची गरज आहे का? हा डिक्लेरेशनचा भाग आहे. हा डिक्लेरेशनचा भाग नाही. सहजपणाने तो शास्त्रशुद्ध वागतो तर डिक्लेअर न करता वागू दे की. तसं नाही. तो काय पाहिजे, आमच्या गटातला पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे, शास्त्रीय बैठकीत तो बसला पाहिजे, शास्त्रीय गटात तो समाविष्ट झाला पाहिजे. असं काय 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 चालतं. एवढ्या सगळ्यातून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचं असतं. तो विचार आहे की दुसरी गोष्ट तो अज्ञ असतो, अज्ञानी असतो, काही होत नाही. एक ध्यान करणारा असतो, एक उपासक असतो, एक शास्त्रवेत्ता असतो, जीवनमुक्त असतो. आता इतक्या कॅटेगरीज आपल्यासमोर आहे. आणि या कॅटेगरीमध्ये जीवनमुक्त स्थिती जी आहे ती सर्वात श्रेष्ठ अशी म्हणजे सर्वात श्रेष्ठ कुठली कॅटेगरी असेल ती जीवनमुक्त स्थिती, की ज्यात ज्ञानेश्वर म्हणत होते, तुकाराम म्हणत होते, समर्थ अभ्यासराव म्हणतो, गौरवा काका मोठी राजा नामदेव म्हणत होते, की सगळी यादी त्यांची जीवनमुक्त स्थिती होती. आणि जीवनमुक्त स्थितीचं एक वैशिष्ट्य असतं की समाजासाठी ही मंडळी काम करतात. त्यांचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. समाजासाठी ही मंडळी काम करतात, पण असं नाही की त्यांनी समाजासाठी काम केलंच पाहिजे असं सुद्धा नाही. तर आता मॉडर्न लोकांचा हक्क आहे की कोणत्याही माणसाने समाजाभिमुख असलं पाहिजे, सामाजिक कार्य त्यांनी केलं पाहिजे. सामाजिक कार्य करत नसेल तर तो समाजाचा वैरी असं त्याला कुणीच सांगू शकत नाही. ते टिळकांच्यावर मोठे वाद झाले. टिळक आणि जोग महाराज फार मोठे वाद झाले. लक्षात पाहिजे त्यांची जी भगवद्गीतेवरची टीका आहे जोग यांनी लिहिलेली, जोग महाराजांनी लिहिलेली, त्यातलं एक चतुर्थांश भाग टिळकांचा प्रतिवाद करण्यात गेला. त्यांची ग्रंथ आहे टिळकांचा प्रतिवाद करणार. तर टिळकांचं जे केसरी म्हणजे हे होतं मासिक आपलं जे दैनिक चालवायचं, तर टिळक स्वतःची भूमिका मोठ्याच्या मोठी मांडायची आणि जोग महाराजांनी काही पाठवली तर काही छापायचं होतं. असं असंच एक चालतं. मी का सांगत होतोय की अशा तऱ्हेने ह्या क्षेत्रात असं असू शकतं हे आमच्या लक्षात आलं तर आम्हाला कशा कशातून मार्ग काढायचा आहे हे आमच्या लक्षात येईल. आणि मग आम्ही समजतो तसं ते सोपं नाही. कारण समाज एक व्यवस्था आहे. मग असं सांगितलं की आपल्या टोळक्यातून जो बाहेर जातो त्याला सहसा कुठे लवकर बाहेर जाऊ देत नाही. आणि टोळ्यामध्ये परत खेचण्याचा जे आवश्यक प्रयत्न करतात आणि ते त्यांच्या परीने शिकस्त करत असतात. एखाद्याने प्यायचं जो सोडलं, कोल्हापूरला माझ्याच परिचयाचे श्रीमंत असते फार, त्याने प्यायचं सोडून दिलं. प्यायचं सोडून दिल्यानंतर त्यांच्यामुळे ज्यांना प्यायला मिळत होतं ते सगळे विसरले. आणि विचारल्यानंतर यांना जबाबदार कोण म्हणून त्यांनी संशोधन केलं. संशोधन केल्यानंतर त्यांना माझा शोधावा लागला. त्यांच्यामुळे ह्या सगळं माझ्यामुळे हे घडलेलं असल्यामुळे माझ्याशी त्यांनी चांगल्यापैकी वाकडं धरलं. म्हणजे समाजामध्ये हे वैरी निर्माण होतात हे लक्षात ठेवायचं. असं निर्भयाला सर्व गोष्टी ठीक आहे गीता सांगते बरोबर आहे, पण आता असं त्याला वैरी निर्माण झालं करणार काय. पण असं वैरी निर्माण झाल्यानंतर ठीक आहे रामकृष्णारी म्हणायचं आणि आपल्यावर जर विश्वास असेल, आपल्यावर जर श्रद्धा असेल तर त्यातून मार्ग निघाला पाहिजे निघून. पण सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो जीवनमुक्त स्थितीत जो आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच्या खालचा कोणी ध्यान करणार असेल, कोणी उपासक असेल, कोणी असेल, कोणी काय असेल, त्याला उपासनेची परिणती कशात झाली पाहिजे, ध्यानात. ध्यानाची परिणती कशात झाली पाहिजे, ध्यानातच झाली पाहिजे. आणि वेदांत शास्त्राच्या चिंतनाची परिणती कशात झाली पाहिजे, पुन्हा ध्यानातच झाली पाहिजे. ज्ञानादेव होतो बस, त्याला माफी नाही. ज्ञानादेव होतो काय बोललं, ज्ञानाशिवाय कळलं नाही, ज्ञानाचं मोक्ष नाही. याबद्दल संत आणि शास्त्रकार अगदी एकमत येतात. विचार करा. आणि ते ज्ञान शब्द असतात दोन भाग आहेत आपल्याला ठाऊक. एक परोक्ष ज्ञान आहे, एक अपरोक्ष ज्ञान आहे, एक वृत्तीज्ञान आहे. वृत्तीज्ञान सुद्धा परमार्थात फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचा शब्द आहे वृत्तीज्ञान. आणि वृत्तीज्ञान शब्दाचा अर्थ आहे डोळ्यांनी करून होणारं ज्ञान, पाहून होणारं ज्ञान, ऐकून होणारं ज्ञान, विचार करून होणारं ज्ञान. हे सगळं जे ज्ञान आहे, भूत भविष्याचं चिंतन, हे सगळं वृत्तीज्ञानात पडतं. आणि ही वृत्ती जी आहे
हे वृत्ती कुठून, वृत्तीची निर्मिती कुठून होते? तर अंतःकरण वृत्ती, मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती, चार वृत्ती आहेत. आणि या प्रत्येक वृत्तीमध्ये चिदाभास आहे. मनामध्ये चिदाभास आहे, बुद्धीत चिदाभास आहे, अहममध्ये चिदाभास आहे आणि चित्तामध्ये चिदाभास आहे. आणि चिदाभास हा त्यास एक कुटस्थ चैतन्यच आहे. त्यामुळे मनाचा विचार चालू झाला तरी कुटस्थ चैतन्य, बुद्धीचं निश्चय सुरू झाले तरी कुटस्थ चैतन्य. अशा पद्धतीने आम्ही जे चार गोष्टी आहेत त्या प्रत्येक वृत्ती ज्ञानाचा उगम हा चिदाभास आपल्या कुटस्थ चैतन्यात आहे. आणि हे जर लक्षात आलं ते मोठं साधन हातात मिळतं. व्यवस्थित जर साधन केलं, प्रतिबोध विदितं मतं अमृतत्व म्हणून रे तेव्हा परिसर आहे. असे वाचल्यानंतर त्या वाचण्याचा मी आज सकाळी विषय म्हणला होता, याचं मी काय करायचं तेच आमचं जवळ नसेल. समोर आहे खरं, मला आहे छान आहे, याचं मी करायचं का ते जर माहीत नसेल तर नुसतं वाचन वाचन आणि वाचन, बाकी हातात प्रतिबोध विदितं मतं अमृतत्व म्हणून ते प्रत्येक बोधाच्या पाठीमागे ज्ञान असतं. कोणताही बोध कशाने होत आहे, डोळ्याने बघून होणारा बोध, कानाने ऐकून होणारा बोध. आता बोध एकच असतो, कशाने झाला गोष्ट वेगळी, कशाचा बोध झाला गोष्ट वेगळी, किती झाला ही गोष्ट वेगळी, पण बोधाच्या पातळीवर एक बोधच असतो. आणि असा जो बोध असतो ते प्रतिबोध विदितं मतं, प्रत्येक होणाऱ्या बोधामागे एक असणारा बोध असतो, प्रत्येक होणाऱ्या बोधामागे बुद्ध असतो. काय विचार? बुद्ध म्हणजे नवीन प्रकरण नव्या, नित्य शुद्ध बुद्ध असं मुक्त असं आपल्याचं वर्णन आहे. आत्मा नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे असं आपल्याला वर्णन आहे. मग बुद्ध हे आत्म्याचं एक वर्णनाचा एक विशेषण आहे. आत्म्याला विशेषण नाही आहे, पण आता काहीतरी सांगावं लागतं, बोलावं लागतं. मग बुद्ध आहे म्हणजे प्रत्येक होणाऱ्या बोधाच्या मागे बुद्ध असतो. पण होणारा जो बोध आहे त्या होणाऱ्या बोधाचा जर मुळाकडे गेलं तर लगेच कोणाची आठवण व्हायला पाहिजे, बुद्धाची आठवण पाहिजे. आणि बुद्धाची आठवण झाली की आपलं काम झालं. मरण जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं चिंतन आहे. अध्यस्थामध्ये काय व्यवहार आहे होऊ द्या, चिंतन अधिष्ठानच आहे. सकाळी मी सांगितलं, अधिष्ठानाकडे नजर ठेवून अध्यस्थाशी सगळे व्यवहार जसे करायला पाहिजे तसं करायचं, अशी युक्ती जी आहे. आणि या युक्ती जर जमली तर मी नेहमी सांगतो परमार्थी कला सुद्धा नुसतं शास्त्र नाही आहे. नुसतं शास्त्रीय होणं नाही तर कलेसह शास्त्र असेल तर त्याचा मोठा उपयोग आहे. उदाहरण नेहमीच आहे. एक अरविंद मंगरुळकर म्हणून एक फार मोठे संगीताचे समीक्षक होऊन गेले. अरविंद मंगरुळकर पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या मैफली व्हायच्या संगीताच्या, आणि त्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या रसग्रहण असायचं त्या संगीताचं. कोणता राग कोणता गायला, त्या रागामध्ये मिश्र राग कोणता होता, समयावर कसे येत होते वगैरे वगैरे मोठं पडतं 4-5 कालम. एक दिवशी एक जण त्यांच्याकडे गेला, तो म्हणाला, तर मंगरुळकर साहेब तुम्ही इतकं सुंदर सुंदर लिहिता, जरा गाऊन दाखवा ना. हे आमचं काम नाही आहे, हे आमचं काम नाही, आम्ही गाऊन वगैरे काय दाखवणार नाही. याचा अर्थ असा होतो शास्त्र आहे पण कला नाही. अशी कृष्णराव फुलंब्रीकर म्हणून जुन्या जमान्याची गोष्ट आहे. कृष्णराव फुलंब्री अतिशय सुंदर यायचे आणि अतिशय शास्त्र व्यक्ती होते. गाण्याची पुस्तकं आहेत त्यांची, कृष्णराव फुलंब्री. तिथे शास्त्र आहे आणि तिथे कलाही आहे. तर परमार्थात नुसतं शास्त्र चालत नाही, परमार्थात नुसती कला सुद्धा चालत नाही. म्हणजे कसली बोलण्याची कला, कीर्तनाची कला, अशा कलेचं काम नाही आहे. कला शब्दाचा असाच होतो की जे ऐकलेलं आहे, जे वाचलेलं आहे त्याला वापरायचं कसं, आणि वापरल्यानंतर जे व्हायला हवं ते होतं की नाही, त्याविषयी जागरूक कसं होत नसेल तर का होत नाही, त्याविषयी अतिशय जागरूक असलं तर समजा ज्ञानही आहे, कलाही. सगळे संत असे आहेत, ते वेदांती पण आहेत, सगळे संत वेदांती आहेत. त्याचबरोबर सगळे संत ज्ञानी आहेत, सगळे संत भक्त आहेत. तर थोडी भक्ती त्यांच्यापाशी मेळ झालेला आहे, फार सुंदर. सर्व संतांच्या ठिकाणी भक्ती आणि ज्ञानाचा अतिशय उत्कृष्ट संगम आहे. कधी त्यांनी भक्तीची तरफदारी करतात, कधी ज्ञानाची तरफदारी करतात. तुकाराम मानता बंद आहे, न करेल संग राहील निश्चळ लागून देव मनते, या नवे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभव वाचून बरोबरते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही बरे नये म्हणून तुका म्हणून नये. आई याच्यात पुढे विठ्ठल एवढा मोठा अभ्यास करतात, त्यात कुठेही विठ्ठल नाही, तिथे पांडुरंग नाही, विठ्ठलाचं प्रेम नाही, पांडुरंगाचं प्रेम नाही, काय न करील समज असं मिळून तुझा झालं सगळं वेदांतात. तर तुकारामात वेदांती आहेत, तुकारामात योगी पण आहेत, आणि तुकारामात महान भक्त सुद्धा आहेत.
असं आम्ही जर लक्षात घेतलं तर संतांच्यावर शिक्के मारण्याचा आम्ही बंद करू. समर्थ रामदास स्वामी राजकारणी संत शिक्का नंबर 1. नामदेव महाराज हे खरे संत कशाच्या भानगडीत नाही पडले. समर्थ रामदास स्वामी अनेक भानगडीत पडले. आता कशाला भानगड म्हणायचं? समाजाच्या कल्याणासाठी जे करायचं त्याला भानगड म्हणायचं. हे शिक्के मारण्याचं प्रकरण आहे. फक्त एक शिक्का आहे त्यांचं, जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त स्थितीत ठीक आहे, फक्त येते ज्ञानी आहेत, या दोन्ही गोष्टी त्यांच्यापाशी आहेत. या दोन्ही गोष्टीमुळे जीवनमुक्त स्थितीपत्र आहे की दोन नाहीची एकच आहे. त्यात फक्त जीवनमुक्त, ज्ञानी जीवनमुक्त असा श्रेष्ठ प्रकार बोललेलं नाही. सगळं समजून घ्यावं. आणि सगळं समजून घेतल्यानंतर शुद्ध परमार्थ कशाला म्हणतात आणि भेसळीचा परमार्थ कशाला म्हणतात त्याचा आपला अंदाज होईल. आणि भेसळीची अत्यंत सवय आहे. गोष्ट मी नेहमी सांगतो, मजेशीर गोष्ट आहे. आमच्या मुरगुडीचीच आहे. एकदा कोजागिरी पौर्णिमा होती. जवळ आला मला, त्याला मग तुम्हाला 1 लिटर दूध जास्त देतो. इकडचा शेजारी होता, तो म्हणाला मला 1 लिटर, त्यालाही देतो. पलीकडचा आणखी होता, तो म्हणाला मला 1 लिटर, त्यालाही देतो. आज मी त्याला म्हणालो, अरे कोजागिरीला म्हशी जास्त दूध देतात. आता मी त्याला प्रश्न विचारला युनिव्हर्सिटी, तो मला म्हणाला करायचा, डॉक्टर साहेब तुम्हाला समजत कसं नाही? म्हणजे मला समजत नाही. वेदगंगा नदीच्या कृपेने आम्हाला काही कमी पडत नाही. असं याला भेसळ असं म्हणतात. आणि इतके भेसळीची सवय जिकडे तिकडे. त्यामुळे शुद्ध परमार्थ नावाची गोष्ट अस्तित्वात की याबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. आणि सगळ्या संतांनी शास्त्रकाराने शुद्ध परमार्थाचा जबरदस्त पाठपुरावा केला. आणि खरं कल्याण आमचं कशात असेल तर पारमार्थिक दृष्टीने तर शुद्ध परमार्थाचा आहे. बाकी कशातही खरं कल्याण मिळेल. आणि जेवढ्या लवकर आम्हाला कळेल तितक्या शुद्ध परमार्थाचे आम्ही का जरू. आणि जेवढा उशिरा कळेल तितकं आयुष्य काय असून नाही. काही श्रेणीचे आणखी दिले. काही ते लोक असतात कर्म न करणारे, काही वेदकर्म करणारे, काही सगुण उपासना करणारे, काही निर्गुण उपासना करणारे. त्यामध्ये निर्गुण उपासना करणं हे सर्वश्रेष्ठ असतात. आणि सर्वश्रेष्ठाचं कारण आहे ते स्वरूपाच्या अत्यंत जवळ असतात. ते श्रेष्ठ असतात त्याचं कारण व्यवहारातला श्रेष्ठ कनिष्ठता इथे अजिबात नाही. स्वरूपाच्या जवळ असतो तो श्रेष्ठ आणि स्वरूपापासून लांब असतो तो कनिष्ठ. असं सरळ त्याचं वर्गीकरण. आणि स्वरूपाच्या जवळ असतो निर्गुण उपासक हा स्वरूपाच्या नेहमी जवळ असतो. आणि स्वरूपाच्या जवळ असल्यामुळे स्वरूपाकार व्हायला तर वेळच लागेल. आणि त्या स्वरूपापासून अत्यंत लांब आहेत, त्यांना स्वरूपाकार कुठं जमत नाही. आणि स्वरूपाकार झाल्याशिवाय मी सच्चिदानंद ब्रह्मा असा अनुभव येत नाही. मी सच्चिदानंद ब्रह्मा असा अनुभव आल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाही. काही गोष्टी फार पक्ष्या पाहिजे. जीवनाचं सार्थक कशात आहे? 100% आतमध्ये आपला निर्णय पाहिजे. मी सद्रूप चिद्रूप ब्रह्मा आहे असा अनुभव आला तर जीवनाचं सार्थक झालं. पण नाही आला तर नाही झालं. मग व्यवहारात आम्ही काय वाटेल तेवढे अचिव्हमेंट्स करत असतो. वाटेल तेवढं काय काय मिळवलं असू दे, कमावलेलं असू दे, तरीसुद्धा आमच्या जीवनाचं सार्थक झालेलं नाही. त्याचं कारण जोपर्यंत मी सद्रूप ब्रह्म मी असा अनुभव घेत नाही तोपर्यंत मला शरीर जाण्याचं वय वाटल्याशिवाय, चिद्रूप ब्रह्म मी आहे असा अनुभव आल्याशिवाय, ज्ञानाची वकवक आणि आनंदरूप मी असं अनुभव आल्याशिवाय विषयाभिमुखता ही थांबणार. तर ते आमच्या लक्षात घेतलं. आणि ह्या 3 मध्ये दुःख आहे. शरीर जाण्याचं दुःख सर्वात मोठं. मला काही कळत नाही, मला अज्ञान आहे, हे मला कळत नाही, ते मला कळत नाही, अशा तऱ्हेने मग तसं त्यातून काय जन्म होतं सकाळी सांगितलं मी. गॉसिप त्याचाच एक छोटासा भाग आहे. गॉसिप म्हणजे होतेल्या आसपास काय चाललं ते अगं तुला कळलं का? सॉरी मी अरे तुला कळलं का असं नाही म्हटलं. रामकृष्णारी आपण सोडून द्या. असं का म्हटलं मलाही कळलं नाही, मी असं का म्हटलं असं म्हटलं तोंडातून निष्ठून गेलं. असं जे गॉसिप नावाचं प्रकरण आहे त्याने माझ्या ज्ञानात भर पडते असं मला जे वाटतं. त्यामध्ये एकच कारण आहे की दूर जे ज्ञानरूप सत्व आहे ते मी जाणलेलं नसलं की अशा तऱ्हेचे गडबडून जातात. दुसरं आहे भिंतीला कान असतात. हा भिंतीला कान लावून बसलेला असतो. कधीकडे काय समजत तिकडे काय चालणार, जे इकडे तिकडे चिल्ले तिकडे घरोघर LPG
पूर्वीच्या काळी म्हणत होती आता थोडं बदल करूया. पण अशी आपल्याला ज्याची ज्याची उत्कंठ असते त्या उत्कंठाकडनं काही नसतं. जसं इकडे तसं तिकडे, आणि जसं तिकडे तसं इकडे, काही फरक नसतो. उत्कंठ काय झाला ते असं जे ज्ञान ज्ञान हे मुलं ते पेपर वाचा, टी व्ही बघा, क्विज असतात मिळाले, स्पोर्ट क्विज, सिरियल क्विज, अरे काय म्हणतात नंदाळे शब्दकोश, विश्वकोश, ज्ञानकोश, हे सगळे पालथे घालायचे आणि ते सगळे आतमध्ये घ्यायचे, ठासून भरायचं ज्ञान. आणि असं सगळं जे ज्ञान ठासून भरलेलं असतं हे सगळं जगाचं ज्ञान असतं, सगळं अज्ञानाचं ज्ञान असतं. त्या सगळ्याला अज्ञानाचं ज्ञान असं म्हणतात वेदांत शास्त्रात. आणि ज्ञान फक्त एक असतं, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात, त्याला आत्मज्ञान असं म्हणतात, त्यालाच फक्त ज्ञान म्हणतात. बाकी सगळ्याला इन्फॉर्मेशन म्हणतात. माहिती प्रचंड साठा असतो तो इन्फॉर्मेशनचा, ज्ञानाचा साठाच होत नाही. वेदांताचा साठे होईल ज्ञान, त्याचा साठा झाल्यासारखं वाटेल, पण वेदांत ज्ञानाचा साठा होत नाही, कारण ज्ञानच सगळीकडे आहे. सर्व सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद, सद्घन चिद्घन आनंदघन. आता साठा होईल कसा? धन जर तेच आहे, सगळीकडे भरून तेच आहे, तर साठा म्हणून नवीन काय आहे? आता साठा मी कसा म्हणतो, समजा माझ्या घरी धान्याचा साठा आहे. आता माझ्याकडे धान्याचा साठा का म्हणतो? दुसरीकडे नाही, आणि दुसरीकडे नाही त्या संदर्भात माझ्याकडे आहे असं म्हणतो. आता ज्ञान जे आहे सगळीकडे सारखं समत्वाने भरून असताना ते कुठेतरी आहे आणि कुठेतरी नाही असं म्हणू शकते. म्हणजे कुठेतरी नाही म्हणून कुठेतरी आहे. आता जिथे आहे त्याला साठा म्हणतात. असा साठा ज्ञानाचा होणं शक्य नाही, असा आनंदाचाही साठा होणं शक्य नाही. वेदांत शास्त्र अतिशय सुंदर आहे, समजून घेतलं तर. आणि चांगलं मला फील्ड डे म्हणतात तसा मला, तर तो इथं बसतो बाहेर म्हणाला म्हणणं ते माझ्यासाठी शोधत चालू हा बरं, बाकीचं काही तुमची काही नाही. तर शेवटचा विषय ज्ञान झालं असं ते म्हणतात, किंवा ज्ञान उतरलेलं म्हणतात. ते ज्ञान तत्त्वमसी महावाक्यामुळे होतं. तत्त्वमसी ते तो आहे, ते जे महावाक्य आहे त्या महावाक्यामुळे हे ज्ञान होतं. महावाक्यजन्य ज्ञान. वास्तविक जन्यजनक संबंध उत्पन्न होत नाही. म्हणजे दुसऱ्या अर्थात होतो, ज्ञान उत्पन्न होत नाही तर ज्ञान व्यक्त होतं. हे शब्द का लक्षात ठेवायचं. ज्ञान उत्पन्न होतच नाही, नित्यप्राप्त आहे, नित्यसिद्ध आहे. नित्यसिद्ध असलेलं, नित्यप्राप्त असलेलं उत्पन्न कसं होईल? म्हणून आत्मज्ञान उत्पन्न होत नाही तर आत्मज्ञान व्यक्त होतं, जे अव्यक्त राहिलेलं असतं आमच्या अज्ञानाचा परिणाम म्हणून. आणि ज्या क्षणी त्या अज्ञानाचं आवरण दूर होऊन जातं त्या क्षणी नित्यसिद्ध असलेलं ज्ञान प्रगट होतं. आणि असं नित्यसिद्ध होणारं ज्ञान प्रगट होतं. माऊली चोवी आहे, मोठं के गुरुमुखे हृदयचं दिसते, हृदय स्वयंभची वसे, प्रत्यक्ष पाहावे लागे तसे अपेक्षी याची. अतिशय मार्मिक ओवी आहे. हृदय मोठं के गुरुमुखी हृदय दिसते, मोठं आहे. फक्त किती शब्द आहेत त्याच्यात? तत्वप्रमाणे असो, बस मोठा पसारा अजिबात नाही. मोठं कोणाच्या मुखातून येतो? श्री गुरूंच्या मुखातून येतो, कोणाच्याही मुखातून येऊन चालणार नाही. जेलर असतो, जेलर आत्ताने भरपूर कैदी असतात. तर एखाद्या कैद्याला सवलत जर द्यायची असेल तर जेलरच्या मुखातून यावं लागतं, याला बा सवलत द्या. दुसऱ्या कोणी त्याचा नातेवाईक गेला त्या कैद्याचा, तो म्हणाला याला सवलत द्या, तर ती सवलत मिळत नाही. दोघंजण म्हणतात तेच, याला सवलत द्या हे वाक्य इकडे, याला सवलत द्या हे वाक्य इकडे, वाक्य तेच आहे. दोन्हीकडे वाक्य तेच असली तर एका वाक्याचा प्रभाव असा आहे आणि एका वाक्याचा प्रभाव काहीही नाही. असं काय झालं? त्याच्याकडे एक अधिकारी आहे आणि एक अनधिकारी आहे. आता श्रीगुरु जे आहेत ते अधिकारी आहेत आणि अधिकारी असल्यामुळे त्यांच्या मुखातून जेव्हा ते वाक्य येतं त्यावेळेस त्याचा जो परिणाम आहे अपेक्षितपणे तो होतो. आणि मुंग्या सोंग्याने सांगणार आहे पुढी उठावून तत्वमसी म्हणावं, तर त्याचं काय आपण एकमेकांना सगळ्यांना जर तत्वमसी म्हणू शकतो. कुणी कुणाला काय अडचण आहे का? ह्याने सांगायला ह्याने काय अडचण आहे का? काही अडचण नाही. आणि मी परवा म्हणाला तसं होणार, मला तुम्ही मला मुक्त म्हणा, मी तुम्हाला मुक्त म्हणून सगळे मुक्त झाले. असा थाट कुठे होत जाईल आणि असा थाट होत आहे. म्हणजे तू नाही म्हणून नव्हे, एक वास्तव आहे. मोठं के गुरु उदयचं देश आहे.
हृदय स्वयंभजी वसे. मार्मिक आहे फार की ज्यांना ज्ञान ज्ञान ज्याला म्हणतात ते प्रत्येकाच्या हृदयात सहजच उपलब्ध आहे. श्री गुरु त्यांच्या खिशातून काढून काही देत नाही. मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते गुरु त्यांच्या खिशातून काढून काही देत नाहीत आम्हाला. मग ते जर त्यांच्या खिशातून काढून काही देत नसतील तर आमचे खिसे तिथे रिकामे का करावे. असे प्रश्न येतात मोठे. हे सगळे प्रश्न आम्ही छान विचारात घ्यावे. विचार करत कसं सगळं चाललेलं असतं ते कसं चाललेलं असतं. असं जेव्हा चालतं काय काय गडबड होत असेल त्याच्यात काही सांगता येत नाही. छान विचार चालला आपला. हृदयी स्वयंभजी वसे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये सहजच ते ज्ञान कायमचं उपलब्ध आहे. कधी नाही असं नाही. जागृतीमध्ये सुषुप्तीमध्ये आणि स्वप्नामध्ये तिन्ही काळात उपलब्ध आहे. फक्त ते उपलब्ध आहे माहीत नाही कारण त्याचं आवरण आहे. आवरण कसलं आहे अज्ञान. आणि अज्ञानाचं आवरण काढून टाकणं हे श्रीगुरूंचं काम. पहिली आवड दोन आहे. काय मलविक्षेप. मलविक्षेप दूर करण्याचं काम मला करावं ते करणार नाही. ते आणखी असतात सगळंच कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला असं नाही चालत. आणि त्याच्यावरती फार झालं बरोबरी भाडं झालं नाही आणि आपलं ताबडतोब तयार होत नाही. असं विचार म्हणून चालत नाही. पहिले 2 भार ते मीच उचलले पाहिजे आणि नंतरचा भार त्यांना उचलण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तद्विधी दोन्ही वाचनं परिप्रश्न सेवा उपदेशन ते त्यांना ज्ञानी नसतं. परिप्रश्न कुठेतरी काहीतरी विचारून चालत नाही. शंकर महाराज खंडारकरची गोष्ट अहमदनगरला गेलो होते कीर्तनाला. कीर्तन झालं. आता महाराजांना रेल्वे स्टेशनवर पोचवायचं असतं म्हणून त्यांच्याबरोबर एक त्या मंडळातला मनुष्य त्यांना पोचवायला ना निरोप द्यायला. आता निरोप द्याल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती अर्धा तास गाडी यायला उशीर होता. आता महाराजांचं काहीतरी बोललं पाहिजे आणि महाराजांचं काही बोलायचं असेल तर ब्रह्म वाचून बाकी काही बोलून चालत नाही. कायदे. पण त्यांनी प्लॅटफॉर्मवर विचारलं शंकर महाराजांना ब्रह्म म्हणजे काय हे विचारलं प्लॅटफॉर्मवरती. आता महाराजांना सगळं तो राजमान्य माहित होतं. अनेक ठिकाणी सर्व नमुने त्यांनी पाहिलेले. थांब मी सांगतो ब्रह्म म्हणजे काय. ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसले. खाते करून घेतली. ट्रेन सुटली. मग सांगितलं आत्ता मी ज्यातून चाललो त्याला ब्रह्म असं म्हणतात. असं त्याचं कारण आहे की असं कुठे विचारावं काय विचारायला काय बंधन नाही. त्याला काही नियम नाही रीत नाही भात नाही. अशा पद्धतीने एखादी चौकशी करावी ना गल्लीतली म्हणा किंवा गावातली म्हणा त्या थाटात जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यासाठी बंधन घातलंय शास्त्रकारांनी मोठं. तद्विधी कोणी वाचेल परिप्रश्न सेवा या उपदीक्षांचे ज्ञान मुलांना सत्व विचार. आता एक मोठी अडचण आहे. आमच्यात काही लोक असे आहेत 2000 लोकांना एकदम अनुग्रह देतात आणि मी प्रोत्साहन करायचं. 2000 लोकांना अनुग्रह झाला. कालच मला भेटले होते त्यातले लाख लोक म्हणजे त्यांच्यापाशी पोचून अशक्य आहे. लांबून बघायला येतं. त्यांच्या फार लांबून बघावं लागतं. जवळून भेटतात येत नाही. आता तत्बुद्धी प्रणिपात येणं. प्रणिपात केव्हा करायचा परिप्रश्न केव्हा विचारायचा कसा विचारायचा सेवामध्ये काय करायचं. कशाचं काही वेळ नाही. कशाचं काही उत्तर नाही. आणि असं थाट म्हणून जो काय प्रवासात चालतो ते सगळे विचार करणं आपल्याला चालतं. चाललं काय आणि काय चालायला पाहिजे या दोन्हीमध्ये कुठे वेळ आहे. आणि वेळ नसतं कारण शुद्ध परमार्थाची जाण जेवढी असायला पाहिजे तेवढी नसते. आणि शुद्ध परमार्थ समजून याची जबाबदारी आम्ही पार पाडली तर पुढे काहीतरी निभाव आहे. आणि आता आम्ही नाही पार पाडली अशुद्ध परमार्थामध्ये केव्हा मिसळू आणि केव्हा त्याची पायी कोण जाऊ. आणखी पण असते की असा अनुग्रह घेतला ना 2000 लोकांमध्ये एकदम एक कमिटमेंट देऊन जाते. मी त्यांचं आता काय झालं आता जेव्हा अडचणी येतात जेव्हा काय प्रश्न विचारायची पाळी येते तेव्हा विचारायचं कोणाला विचारायला कोणीच नाही. निराधार त्याला म्हणतात तसे निराधार म्हणून जातात. पण नवीन अनुग्रह घ्यावा तर ती पंचायत आहे की निष्ठा पूर्वीची तयार झाली निष्ठा. प्रश्न एकच आहे निष्ठा होण्यासारखं तिथे आहे का. जिथे निष्ठा निर्माण झाली त्या ठिकाणी निष्ठा होण्याची व्यवस्था आहे का. निष्ठा होण्याची लायकी आहे काय हा स्पष्ट होत झाला. आणि असं स्पष्ट नाही बोललं कुठेतरी गचकतात लोक. काय असं वापरला परमार्थात लोक गचकतात. आणि गचकल्यानंतर काय म्हणतात
रिव्हर ऑफ नो रिटर्न. आतमध्ये गेले म्हणजे गेले, त्या प्रवाहाबरोबर जिकडे राहील तिकडे राहील, जसं राहील तसं राहील, काय जे व्हायचं ते होईल. आणि एक कारण आहे घाई, आणि दुसरं कारण आहे अनुग्रह म्हणजे काय, काहीही माहिती नाही. आता 2-4 हजार लोकांना एकदम अनुग्रह, आणि तो सुद्धा गावात, प्रत्येक गावाला जातील तिकडे 10 गावाला गेले, 10, 20,000, 25,000 लोक अनुग्रह झाले एका दिवसात, टार्गेट. इतक्या लोकांना मी अनुग्रह देणार, इतक्या लोकांना अनुग्रह दिला. अशी अनुग्रहाची प्रचंड थट्टा आहे, आणि एवढी थट्टा आम्ही ऐकून घेतो, पाहून घेतो. एक कारण आहे, खरं काय ते माहीत नाही. शुद्ध परमार्थ कशाला म्हणतात अजिबात जाणीव नाही. आणि सगळे संतान, सगळे शास्त्रकार, शंकराचार्यांची सगळी परंपरा शुद्ध परमार्थ सांगणारी आहे. समर्थांची परंपरा, संतांची परंपरा शुद्ध परमार्थ सांगतात, बाकी काही सांगत नाही. तर एक अडचण असते शुद्ध परमार्थात. त्या शुद्ध परमार्थातून आम्हाला काहीही प्रापंचिक लाभ, फार मोठी अडचण दिली आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रापंचिक लाभ होत नाही, प्रपंचात काही फायदा होत नाही, प्रपंचात काय अनुकूलता निर्माण होत नाही, तिकडे जाण्याची फारशी जरूर नाही, त्यावर काय फायदा नाही. अशा तऱ्हेचे निष्कर्ष लागतात. दुसऱ्या भाषेमध्ये सकामता, म्हणजे सकामता असते तिथे शुद्ध परमार्थ पहिल्या नंबरी गेलेला असतो. अक्कड असते समजून गेलं, तेही ठीक आहे. कसं माहिती, सामान्य माणूस असतो, तो सामान्य माणूस प्रपंच जर नीट असेल, रांगेला लागला असेल, तर परमार्थ करू शकतो. एक वास्तव आहे, एक वास्तव आहे. पण कसं असतं की एकदा समजा त्याची गरज पूर्ण झाली, एक अडचण आली, ती दूर झाली. एक अडचण दूर झाल्यानंतर त्याला अडचणी दूर करून घ्यायची सवय लागते. कोणाकडून? आता ज्याच्याकडून ती अडचण दूर झाली त्याच्याकडून अडचणी दूर करून घ्यायची सवय लागते. आणि अडचणी दूर करून घ्यायची सवय लागते की सतत परमार्थाचा संबंध, परमार्थाचं नातं कोणाशी जोडतात? अडचण आणि परमार्थ दोन्ही राहतात, आढळून चालतात. पण मूळ जी अडचण आहे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा कधी, या अडचणीकडे कोणाचंच लक्ष नाही. ही जी अडचण आहे. आणि दुसरी एक अडचण आहे, आयुष्यभर दुःखाचा रेष सुद्धा मला येतात. ही परमार्थाची प्रतिज्ञा आहे. दुःख उखत असे न वेळे, तुकारामांची प्रतिज्ञा आहे. माझ्याकडे औषधापुरतं सुद्धा दुःख नाही, पूर्वीच्याकडे मात्र असं दुवाळ. तुकाराम मला म्हणतात, एक मात्रा उगाळणं इतकं सुद्धा दुःख. आणि असं का झालं, त्याचं कारण आहे का? ते सुखरूप विठ्ठल आहे. त्या सुखरूप विठ्ठलाशी तादात्म्य पावले, आणि सुखरूप विठ्ठलाशी तादात्म्य न पावणं हे अडचण आहे. अडचण कुठले परमार्थ दृष्टीने लक्षात घ्यायचं. मी सच्चिदानंद ब्रह्म असताना मी असंच ज्याचं दुःखरूप आहे असं वाटणं, त्याला अडचण असं म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, याला अडचण असं म्हणतात. आणि ती अडचण सोडवणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. मुलीचं लग्न का होत नाही, प्रमोशन का मिळत नाही, अशा तऱ्हेच्या अडचणी सोडवणं परमार्थाचं काम नाही. शेवटचा एक दृष्टांत सांगतो न म्हणतात. आपली गाडी बंद पडली की गॅरेजमध्ये न्यायची असते दुरुस्त करायला. कार बंद पडली, गाडी दुरुस्त करायला न्यायची. मग प्रपंचात जेव्हा बिघाड निर्माण होतो, त्या प्रपंचाची गाडी गुरूंच्या गॅरेजमध्ये टाकायची असते. तर प्रत्येक मठाला गॅरेज असं म्हणतात, प्रत्येक आश्रमाला गॅरेज असं म्हणतात, प्रत्येक मंदिराला गॅरेज. त्यांच्या देवाने तेच काम करायचं असतं असं म्हटलं. त्यामुळे देवाचं मंदिर काय आणि गुरूंचा मठ काय, दोन्ही गॅरेजेस आहेत. आता तिकडे कसं माहिती आहे, गाडी दुरुस्त केल्यावर बिल द्यायचं असतं. इकडे असं नाहीये. प्रपंच दुरुस्त टाकल्याबरोबर आधीच काय द्यायचं ते, भले तो दुरुस्त होईल अगर तो होईल. असं काय ते खेळ खेळ सगळा विचार करूया. विचार केल्यानंतर आपल्याला कळतं चाललंय काय आणि अपेक्षित काय आहे, हवंय काय. त्याच्यात आसपासचा कुठे आपापला वेळ नसेल तर परमार्थ काय होणार, परमार्थाचं काय व्हायचं होऊ दे, माझं काय होणार. मोठी गोष्ट आहे, माझं काय होणार. आणि माझं जे व्हायचं पाहिजे तेच झालं असलं झालं तर आयुष्याच्या साधने सगळं काम झालं, माझं काम झालं.